प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावरती लढणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार विचारमंथन सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांकडून या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढायच्या की महायुती म्हणून लढायच्या की महाविकास आघाडी म्हणून लढायच्या याबाबत सध्या राजकीय पक्षांकडून चाचपणी केली जात आहे. भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तीन पक्ष महायुतीचे घटक आहेत. परंतु सध्या भारतीय जनता पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडे एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढायच्या की स्वबळावरती लढायच्या याबद्दलचा निर्णय हा स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना विचारात घेऊन किंवा त्यांच्याशी सल्लामसलत करून याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. सध्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यभरातील बहुसंख्य कार्यकर्त्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वबळावरती लढावं अशा पद्धतीची जोरदार मागणी होताना दिसते. सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढेल अशा प्रकारचं विधान केलेलं आहे. त्याचबरोबर संघटन पर्व या अभियानांतर्गत सध्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे आणि या सदस्य नोंदणी अभियानांतर्गत 1.5 कोटी सदस्य करण्याचं टार्गेट म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातून 1.5 कोटी सदस्य करण्याचं टार्गेट भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील पक्ष संघटनेने ठेवलेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3,20,000 इतके भारतीय जनता पक्षाचे सदस्य झालेले आहेत आणि यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं असं नियोजन आहे की सक्रिय 10,000 सदस्य बनवण्याचं भारतीय जनता पक्षाचं सातारा जिल्ह्यामध्ये टार्गेट आहे. म्हणजे एक प्रकारे सातारा जिल्ह्याच्या राजकारणावरती भारतीय जनता पक्षाने विशेष असं लक्ष केंद्रित केलेलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय झाला आणि त्यानंतर न झालेल्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यामधून भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार निवडून आलेले आहेत. मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून जयकुमार गोरे, कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघामधून मनोज घोरपडे, कराड दक्षिण मधून अतुल भोसले तर सातारा जावली या विधानसभा मतदारसंघामधून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे विजयी झालेले आहेत. म्हणजे एक प्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये सध्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींचा आढावा घेतला तर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळते. त्यामुळं सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते खरं तर उत्साहित आहेत आणि सातारा जिल्ह्यातील इतर ज्या 4 मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत त्या 4 मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची चांगली ताकद आहे. यामध्ये प्रामुख्यानं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची चांगली राजकीय ताकद आहे आणि एकंदरीत
छत्रपती उदयनराजे भोसले असतील, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असतील, त्याचबरोबर मंत्री जयकुमार गोरे असतील, यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन मजबूत करण्याचा सध्या भारतीय जनता पक्षाचा जोरदार प्रयत्न दिसतोय। सध्या सातारा जिल्ह्याला भारतीय जनता पक्षाने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये झुकतं माप दिलेलं आहे। सातारा जिल्ह्यामधून भारतीय जनता पक्षाने 2 आमदारांना मंत्रिपदाची संधी दिलेली आहे आणि ते दोन्ही आमदार हे कॅबिनेट मंत्री आहेत। ग्रामविकास मंत्री म्हणून जयकुमार गोरे तर सार्वजनिक बांधकाम म्हणून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना संधी दिलेली आहे। छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असतील किंवा जयकुमार गोरे असतील, यांना देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखलं जातं। सातारा जिल्हा हा आतापर्यंत म्हणजेच 2019च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत या जिल्ह्यावरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे। परंतु 2024 मध्ये त्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं। येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लक्षात घेऊन सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष झाला पाहिजे याच इराद्याने भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहेत। अर्थातच सातारा जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही ताकद आहे, कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 आमदार तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 आमदार आहेत। सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शंभूराजे देसाई म्हणजेच शिवसेनेकडे गेलेलं आहे। त्यामुळं सध्या सातारा जिल्ह्यामध्ये जरी पालकमंत्रीपद भारतीय जनता पक्षाकडे नसलं तरी सुद्धा सातारा जिल्ह्यातील 2 आमदारांना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिलेली आहे आणि या दोन्ही आमदारांकडे मजबूत अशी खाती दिलेली आहेत। त्यामुळं सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं विशेष असं लक्ष दिसत आहे। 2029च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्वबळावरती महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायची आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष आतापासूनच तयारीला लागलेला आहे। केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेवरती आहे आणि सध्या देवेंद्र फडणवीस म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री असल्यामुळं सध्या भारतीय जनता पक्षाने राज्यामध्ये आपलं संघटन मजबूत व्हावं यासाठी संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत 1.5 कोटीपेक्षा किंवा 1.5 कोटी सदस्य करण्याचं एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि त्यातून सातारा जिल्ह्यातून जवळजवळ 3,20,000 सदस्य हे 3,20,000 लोकांनी भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे। म्हणजे एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे वर्चस्व होतं ते कमी करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश आलेलं आहे। परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सातारा जिल्ह्यामध्ये जरी भारतीय जनता पक्षाकडे प्रबळ संघटन आणि सत्तेचं बळ असलेल आणि त्या निवडणुका भारतीय जनता पक्षाला अनुकूल सध्या तरी वाटत आहेत, परंतु विरोधकांच्या आव्हानाला कमी समजणं ही भारतीय जनता पक्षाची चूक ठरू शकते। कारण शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना असो, शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव न मिळणं असो अथवा वाढती महागाई, बेरोजगारी किंवा महायुती सरकार म्हणून या सरकारने काही जी आश्वासनं लोकांना दिलेली होती निवडणुकीमध्ये किंवा केंद्र सरकारचा जो काही कारभार गेल्या 10-12 वर्षामध्ये राहिलेला आहे, त्यामुळे कुठेतरी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विषयी काही प्रमाणात नाराजी ही जनतेमध्ये आहे।
त्यामुळं जर या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर झाल्या तर महायुतीला फायदा होऊ शकतो. जर निवडणुका या दिवाळीनंतर झाल्या तर राज्यामध्ये महायुतीच्या विरोधात जनतेमध्ये एक नाराजगीची भावना ही तीव्र होऊ शकते आणि त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला आणि म्हणजेच एक प्रकारे सत्ताधारी पक्षांना बसू शकतो. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाची किंवा सत्ताधाऱ्यांची सत्ताधारी पावले टाकत आहेत. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एप्रिल मे मध्ये झाल्या नाहीत तर त्या दिवाळीनंतर होतील अशा पद्धतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे. त्यामुळं जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं तर त्या यशामुळं महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढू शकतो. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने उतरेल असंही सध्या महाविकास आघाडीमधील राजकीय हालचालींवरून दिसून येते. कारण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अथवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो या तीन पक्षाचे विधिमंडळामध्ये किंवा विधानसभेमध्ये आमदारांची संख्या जरी कमी असली तरी सुद्धा या तीन पक्षांचं राजकीय संघटन अजूनही चांगलं आहे आणि एकंदरीत सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेमध्ये जी नाराजगी आहे जी रोष आहे त्याचा फायदा उठवण्याचा विरोधक नक्कीच प्रयत्न करतील. त्यामुळं महाविकास आघाडीला हलक्यात घेणं भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला ते फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना एक प्रकारे खरतर कामाला लावलेलं आहे. म्हणजेच सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत सध्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेची निवडणूक लढायची आहे अशा इच्छुक उमेदवार हे सदस्य नोंदणी अभियानात जोरदारपणे किंवा सक्रियपणे सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळं भारतीय जनता पक्ष सतत निवडणुकींची तयारी करत असतो. एक निवडणूक झाली की दुसऱ्या निवडणुकीची तयारी ही भारतीय जनता पक्षाची चालू होते. भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं पाठबळ आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत ही भारतीय जनता पक्षाला मिळू शकते. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं संघटन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होणारी मदत यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष चांगलं यश मिळेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावरतीच लढण्याच्या दिशेने भारतीय जनता पक्षाची पावले भारतीय जनता पक्ष टाकत आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खरतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत असते. जर आघाडी करून म्हणजेच युती करून जर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढला तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कमी संधी मिळेल आणि एकंदरीत प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं राजकीय संघटन असेल किंवा एकंदरीत सत्तेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षासाठी जे अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळं एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावरतीच होतील किंवा स्वबळावरतीच लढल्या जातील याच दिशेने भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न दिसत आहेत. धन्यवाद. व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.